नमस्कार, कसे आहात सगळेजण? तर हे जे कपाट आहे ते आम्ही इथल्या लोकल मार्केटमधून घेतलं. मेटलचं आहे, 3 डोअरचं आहे. असं कोणत्याही ब्रँडेड कंपनीचं नाही आहे, लोकलच कंपनी आहे. हा इथे पहिला ड्रॉअर आहे आणि ह्यामध्ये माझ्या मिस्टरांचे कपडे आहेत सगळे. आणि त्यानंतर बाजूलाच एक मिररचा डोअर आहे आणि एक साधा डोअर आहे, असे 2 डोअर खोलतात. इथे मी सगळे माझे कपडे अरेंज करून ठेवलेत, पण सध्या तरी असेच अरेंज केलेत. नंतर प्रॉपर ऑर्गनाईज करून ठेवेन, कारण सध्या आम्हाला बॉक्स रिकामे करायचे. मुलं घरी येणार होते आणि त्याआधीच आम्हाला सगळे बॉक्स रिकामे करायचे होते. पण नंतर मी हे सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवेन. जेव्हा पण करेन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आज मुलं येणार होती घरी, त्यामुळे विचार केला की जरा बाल्कनी पण नीट करून घेऊया. बघितलं तर ट्रान्सपोर्टमुळे ना झाडं खूप खराब झाली होती. म्हणजे माती अशी वेडीवाकडी झाली होती, काही दबून गेली होती. मग तीच व्यवस्थित करत होती जरा. माझ्याकडे फारशी झाडं तर नाही आहेत, पण जी पण आहेत ती मी मनापासून त्यांची केअर करते आणि मला आवडतं त्यांची केअर करायला, त्यांना पाणी घालायला. आणि ती झाडं वाढताना बघून खूप मनाला शांती मिळते. आज ॲक्च्युली मी खूप खुश आहे आणि खूप कामं पण आहेत करायची आणि खूप एक्सायटेड आहेत, कारण मला माझ्या मुलांची रिॲक्शन बघायची, फर्स्ट रिॲक्शन जी तुम्हालाही बघायची असणार. आता मी किचनमध्ये आले. मग बाकीची कामं आवरून घ्यायचे, देवपूजा अजून करायची आहे. मग ती सगळी भांडी घासून घेते देवाची आणि त्यानंतर मग पूजेला लागून आणि मग जेवणाला लागायचं. आता ही सगळी कामं होत आहेत तोपर्यंत आपण थोड्या गप्पा मारूया. ॲक्च्युली कसं झालं, माझे ट्विन्स आहेत. जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले असाल तर तुम्हाला माहिती असेल. आणि ज्यावेळेस आम्ही शिफ्टिंग करत होतो त्यावेळेस त्यांना पण आमच्याबरोबर ठेवणं शक्य नव्हतं. मग आम्ही काय केलेलं, शिफ्टिंग होईल, आम्ही सगळं अरेंज करू तोपर्यंत आम्ही मुलांना माझ्या आईकडे ठेवलेलं, जी त्यांना सांभाळत होती. 1 महिनाभर तरी होते, ते सांभाळत होते, ते तिकडेच होते. आणि त्यांना आम्ही काही आयडियाच नव्हती की इथे आम्ही काय करतो आहे, काय काय नवीन गोष्टी घेतल्या आहेत, पुन्हा कसं अरेंज केलं आहे, घर कसं आहे, काय आहे ते माहीतच नव्हतं त्यांना. व्हिडिओ कॉल व्हायचा पण जास्त आम्ही असं काय दाखवत नाही बसायचो. मग त्यांच्यासाठी हे सगळं आता नवीन आहे, सरप्राईज आहे. त्यांना असं पहिला ते छोट्या रूममध्ये राहायचे, आता त्यांच्यासाठी एक सेपरेट रूम आहे. त्यामुळे ते अजून एक्सायटेड आहेत की मग आमच्यासाठी एक नवीन रूम मिळणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आम्ही त्यांच्यासाठी बंक बेड घेतला आहे. तो बंक बेड बघण्यामध्ये ते खूप इंटरेस्टेड आहेत. त्यांना त्यांची स्पेस मिळणार आहे म्हणून ते खूप खुश आहेत. आणि तो आनंद जो आहे तो काही वेगळाच आहे आणि तो आता तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. तर नक्की बघा, पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच ते किती खुश होत आहेत, किती काय उड्या मारत आहेत, एक्सायटेड होत आहेत.
पडक्या ये टेबल बनवलाय. समोर आंबा हे बघ किती लागले. काय घेऊन आला? मोठे पण पंगा चालू आहे ये अरे हाँ 3 येत हा दरवाजा खोलला की तर हा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओमध्ये काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.